मित्रांनो, आपण खूप हुशार आहात. आपल्या हातून सदा सर्वदा आणि नेहमी चांगल्याच गोष्टी व्हाव्यात, चांगल्याच गोष्टी पार पडाव्यात, हा आपला अतोनात प्रयत्न चालू असतो. हा आपला प्रयत्न आपण पूर्णत्वाला नेण्यासाठी सदैव तत्पर असतो. तरी सुद्धा चांगल्या गोष्टी करता करता आपल्या हातून कधी वाईट गोष्टी घडल्यात का? घडल्या असतील. कारण चांगल्या गोष्टी माणूस सदैव करण्याचा प्रयत्न करतो. वाईट होऊ नये, आपल्या हातून कुठली गोष्ट वाईट घडू नये, या गोष्टीची सांगड घालता घालता चांगल्याची आणि वाईटाची पडताळणी करता करता आपले कधी 12 वाजून जातात हे समजत नाही. कधीतरी असं तुमच्या निदर्शनात आलंय का? मी करताना तर चांगल्या गोष्टी करत आहे, मी सदैव दुसऱ्याचं चांगलं पाहतो आहे, कुणाचं तरी माझ्या हातून चांगलं व्हावं, मी सदैव या प्रयत्नात असतो, पण तरी सुद्धा नकळत का होतंय? या गोष्टीचा आता आपल्याला विचार करायचा आहे. चला, आपण या गोष्टीवर विचार करण्यापूर्वी, या गोष्टीवर प्रसंग मांडण्यापूर्वी आपण सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार करून पुढील विषयाला हात घालूया. काय मित्रहो, कित्येक वेळेस असं घडतंय म्हणजे घडतंयच. आपल्याला डायरेक्ट बोलायचा प्रयत्न करतो, विषय डायरेक्ट तुमच्या समोर मांडतो की या विषयाच्या बाबतीतली गोष्ट कधी तुमच्या बाबतीत घडली का? तुमचा एखादा कुणी मित्र, तुमचा एखादा कुणी पाहुणा रावळा, तुमचा कुणी घरातला व्यक्ती किंवा शेजारी पाजारी, गल्लीतला किंवा गावातला कुणीतरी एखादा व्यक्ती बिमार पडला का? आणि जर तो बिमार पडलेला असेल आणि काही वेळेस तो एखाद्या दवाखान्यामध्ये 4-8 दिवसासाठी, 15 दिवसासाठी ॲडमिट असेल, जास्त दुखत असेल, मोठी बिमारी असेल, मोठी नसली तरी चालेल, पण जेमतेम जरी बिमारी असली तरी आजकाल दवाखान्यामध्ये जाणं योग्य असतं. आणि दवाखान्यात गेल्यानंतरच त्या गोष्टीचं निदान होतं आणि आपली बिमारी 100% बरी होते. म्हणून जर एखादा मित्र आपला दवाखान्यात असेल, आपला पाहुणा एखादा दवाखान्यात भरती असेल, आपल्या घरचा व्यक्ती एखादा दवाखान्यात भरती असेल, कधी आपण त्याला भेटायला गेलात का? एखाद्या पाहुण्याला भेटायला गेलात का? गावातल्या मंडळीला भेटायला गेलात का? बाईला भेटायला गेलात का? माणसाला भेटायला गेलात का? लेकराला भेटायला गेलात का? आजोबाला भेटायला गेलात का? आजीला भेटायला गेलात? पण आवर्जून तुम्ही कधीतरी भेटायला गेले असाल आणि हा प्रसंग तुमच्यावर आलाच असेल. हा प्रसंग म्हणजे आपण ज्या टायमाला कुणाला तरी भेटायला जातो किंवा आपण बिमार असू, त्या टायमाला आपल्याला कोणीतरी दवाखान्यात भरती असल्यानंतर जर भेटायला पाहुणे मंडळी येत असेल, येतात. प्रथा आहे, घरी किंवा दवाखान्यात भेटायला जावंच लागतंय आणि ही प्रथा चांगली आहे, माणसाळलेली आहे, माणुसकीचा प्रश्न आहे, एकमेकांना सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न आहे, एकमेकाचं दुःख वाटून घ्यायचा प्रयत्न आहे. चांगली गोष्ट आहे, ही आपण हाताळताय, आपले अभिनंदन करायला पाहिजे. ज्या टायमाला एखादा आपला पाहुणा असेल, कोणी रावळा असेल, कोणी सांगितलंय गल्लीतला असेल, शेजारी असेल, आपण ज्या वेळी त्याला भेटायला जातो त्या वेळीस आपण खाली हात जात नाही. बरोबर आहे? आपण खाली हात न जाता त्याच्यासाठी नाही काही तर निदान 2-3 बिस्किटचे पुडे, भले ते 5 रुपयाचा एक जरी असला छोटा तरी चालेल, 15 रुपयाचे पुडे आपण त्याला घेऊन जातो. चहा मागवतो, चहात बुडून, बिस्किट फाडून, पुडा फाडून, बिस्किट मोडून त्याला खायची विनंती करतो पेशंटला. ज्या वेळेस आपण जातो कमीत कमी बिस्किट तरी घेऊन जातो, नाही काही सफरचंद तरी घेऊन जातो, 2-3 तरी. बरोबर ना?
आपण बिस्किटचे पुडे नेतो किंवा आपण थोडेफार सफरचंद नेतो, एवढं जरी याच्याही पुढचा विचार करायचा म्हटलं आपण नारळ पाणी तरी नेतो. प्रत्येक वेळेस आपण खाली हातानं न जाता बिस्किटचा पुडा असेल, सफरचंद असेल किंवा नारळ पाणी असेल, आपण आवर्जून पेशंटच्या भेटीला जाताना खाली हात न जाता या वस्तू घेऊन जातो. चांगली गोष्ट आहे. कुणाला तरी आपण चाललो त्या टायमाला खाली हात न जाता कुणाला तरी काही देत जावं, कारण हे 2 हात आपल्याला देवानं त्यासाठी दिलेले आहेत. कुणाच्या तरी कामं पडावं, कुणाला तरी ह्या 2 हातानं जे दान होईल हे दान करावं. जो दान करन तो दानशूर. कुणाला ते कळू नये. दान देताना सांगितलेलं आहे या हाताचं या हाताला कळू नये, ते दान श्रेष्ठ असतं. आणि आपण खरंच घेऊन जाता आपण आपले गुण वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. पण आपण ज्या ज्या वेळेस आपल्या एखाद्या पेशंटला भेटायला जातात त्या वेळेस तिथं गेल्यानंतर आपण पेशंट जवळ बसल्यानंतर आपण आपली जीभ आवरता का? खरा विषय आपल्याला हा मांडायचा आहे. आपल्याला या विषयावर खरं बोलायचं आहे. आजचा आपला मूळ मुद्दाच आहे की आपण एखाद्या पेशंटच्या भेटीला गेल्यानंतर एखाद्या दवाखान्यामध्ये त्या दुखणाऱ्या व्यक्तीला किंवा त्या बाईला, मुलाला, म्हाताऱ्या माणसाला भेटायला गेल्यानंतर खरंच आपण तिथं गेल्यावर आपल्या जिभेवर ताबा ठेवतो का? आपल्या ओठावर बोट ठेवतो का? असा प्रश्न जर कोण विचारला ना तर याचं उत्तर एकच असेल की नाही. कुणीच जिभेवर ताबा ठेवत नाही, कुणीच ओठावर बोट ठेवत नाही. तिथं गेल्यानंतर एखाद्या फुटक्या डबड्यासारखी आपली बडेल 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 सुरू असते आणि तो पेशंट पहिलाच क्षीण झालेल्या, कुणाचं त्याला बोलणं सुद्धा इरिटेशन पोचवतंय, कुणाला तरी ते त्याचं लोकांचं बोलणं त्या पेशंटला वाईट वाटतंय. इतकं बोलायला नको असतंय. पेशंट जवळ गोंगाट नको असतोय. पेशंटला त्या गोष्टीचं चलबिचल होईल असं वातावरण तिथं तयार करू नये. ही गोष्ट जरी बरोबर असली तरी या नियमाचं पालन आपण करतो का? बरोबर आहे. आपण कदापि या नियमाचं पालन न करता आपण पेशंटला भेटायला गेल्यानंतर आपली बडबड काय असते त्या गोष्टीवर आपण विचार करू. आपण तिथं गेल्यानंतर कधीपासून दुखतंय, काय दुखतंय, एवढं वाढोस्तोवर काय केलं, मग गावठी दवाखाना पाहिला नाही का, गावाकडं वैद्यवानी पाहिला नाही का, देवधर्म पाहिला नाही का, गावाकडंच एखादा साधा डॉक्टर पाहिला नाही का, मग एवढं वाढोस्तोवर का झोपले होते का? या गोष्टीचं पेशंटला काही देणं घेणं नाही. पण आपण आपली फालतूची बडबड त्याच्या माथी मारतो आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून घेतो. बरं, त्या पेशंटला पाहायला जाणारे आणि बडबड करून हे प्रश्न विचारणारे लाडके फक्त आपणच असतो का? नाही. आपल्यासारखेच कितीतरी दिवसाखेरीज 10-10, 20-20 माणसं त्या पेशंटला भेटायला जात असतील. मग त्यांनी कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायची का? दिवसभर त्या पेशंटकडे लक्ष न देता तुमचेच प्रश्न सोडवत बसायचं. हा एक आपला मूळ हेतू असतो का? तिथं गेल्यानंतर आपलं तोंड जर आवरलं तर किती चांगलं होईल. त्या पेशंटला आपण आधार देण्यासाठी गेलेलो असतो, आपण सहानुभूती दाखवण्यासाठी गेलेलो असतो. पेशंटची हिंमत वाढावी असं काही तिथं गेल्यानंतर आपण बोलतो आहोत का? या गोष्टीकडे आपलं जराही ध्यान नसतंय. आपण तिथं गेल्यानंतर वेगळीच तडफड, वेगळीच बडबड विनाकारणची. आमच्या गावात खालतल्या गल्लीलं किंवा वरतल्या गल्लीलं तिथला एक माणूस ह्याच दुखण्यावाला
लय देवधर्म केले, लय वैद्यवाणी केले, लय दवाखाने केले, पण नाही हातात आला, गेला. तुमचे हे शब्द तिथं सांगायची काही गरज आहे का? तुम्हाला काही तिथं या शब्द सांगितल्याबद्दल कोणी पारितोषिक देणार आहे का? कोणी बक्षीस देणार आहे का? ह्या गोष्टी तिथं बोलून काही फायदा आहे का? पण आपल्याला काही बाया असेल, माणसं असतील, मग ते म्हातारे असतील नाहीतर नैतरणे असतील, पण एवढी बडबड करायची प्रत्येक गोष्टीची तिथं प्रत्येकाला सवयच असते की आमचा शेजारी सुद्धा ह्याच बिमारीचा आणि ह्याच दवाखान्यात लय प्रयत्न केले पण नाही हाती लागला. वावर शिवर गेले, लाखान पैसे गेले, पण ह्या डॉक्टरच्या हातात, या दवाखान्यातल्या डॉक्टरच्या हातात ती दुःख आलं नाही आणि तो माणूस गेला. ह्या गोष्टी सांगायची काहीही गरज नाही, त्या गोष्टीचं देणं घेणं नाही. ती गोष्ट इथं सांगून कुठला फायदा होणार आहे? तुम्ही आणलेलं नारळ, तुम्ही आणलेलं चहा बिस्किट, त्या पेशंटनं चहामध्ये बिस्किट बुडवलेलं आहे. तुम्ही आणल्यामुळं पोटात भूक असते, हो, खायची इच्छा असते, पण बिमार असलेलं शरीर, अंगाला असलेला ताप, तापामुळं तोंडाची गेलेली चव, त्याच्यामुळं कुठला अन्न गोड लागत नाही, खायची इच्छा होत नाही, तरी सुद्धा तुमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आणलेला चहा हातात घेऊन बिस्किट मोडून चहात बुडवून तोंडापर्यंत न्यायचा टाईम येतो. त्या टायमाला तुमच्या तोंडातून शब्द पडतो की इतकं काही गोष्टी केल्या पण माणूस नाही हातात आला. हातातलं बिस्किट तोंडात जायच्या दुगर ते तिथल्या तिथं गळून पडतं. तुम्ही नेलेलं नारळ पाणी गिलासात ओतून ज्या टायमाला प्यायसाठी ते ओठापर्यंत नेतंय, त्यावेळेस तुमचे शब्द असतात की खूप कुटाणा केला, खूप दवाखाने केले, याच बिमारीवाला माणूस पण नाही वाचला, गेला. तुम्ही नेलेलं ते नारळ त्यानं पेवाव का फेकून द्यावं? तुम्ही बोललेल्या शब्दामुळं त्याला खूप वाईट वाटतं आणि ते तसाच गिलास पाण्यानं भरलेला नारळ पाण्यानं साईडला ठेवून देत. तुम्ही नेलेलं सफरचंद कापून जे पेशंटच्या सोबत मंडळी आहे ती मंडळी ते सफरचंद कापून कापून पेशंटच्या हातावर ठेवतंय, एवढं तरी खा. पण आपल्या तोंडाची बडबड थांबत नाही आणि आपण सांगतो आमची सुद्धा बाई, आमची सुद्धा एक गावाकडची किंवा गावाकडचा व्यक्ती ह्याच बिमारीनं ह्याच दवाखान्यात लय कष्ट केले, लय पैसा लावला, पण नाही हाती आला, शेवटी गेला. खावा का नाही सफरचंद, का ते सफरचंद धरून तुमच्या होबाडावर हाणाव? काय कराव? त्यासाठी सांगणे, आपण कधी सुद्धा पेशंटला भेटायला गेले असाल, भेटायला जावंच लागतंय. भेटणं म्हणजे एक सहानुभूती दाखवणं, भेटणं म्हणजे दुःखात सहभागी होणं, भेटणं मध्ये कुठली तरी मदतीचा हात देणं. तुम्ही पैसेच द्या, धनच द्या, किंवा एवढाले शिरापुरीचे डबेच भरू आणा, नथिंग गोष्ट आहे. काही गरज नाही, कोणी कोणाच्या देण्या घेण्याहून राहिलेलं नाही. ज्याच्या घरी दुःख नाही, ज्याच्या घरचा बिमार माणूस आहे, ते त्याची झक मारतेत, पैसा उभा करतेत. तुमच्या भरोश्यावर नाही पेशंट दवाखान्यात नेलेलं, पण तुम्ही नुसती आपली जीभ आवरासाठी तिथं प्रयत्न करा. तिथं गेल्यानंतर पेशंटला जर तुम्ही म्हणालात अरे ही बिमारी ही अरे ही काय बिमारी आहे भल्या माणसा, अरे या बिमारीचे कितीतरी लोक बात नीट झालेले आहेत. ह्या बिमारीनं कुणाला काहीच होत नाही. आमच्या गावचे 4 पेशंट
तुमच्या गावचा एक बी पेशंट नसू द्या, पण तुम्ही पेशंटला सांगा आमच्या गावचे 4 पेशंट ह्या दवाखान्यामध्ये नुसत्या 2-2 सलाईनी लावल्या, नीट झाले आणि टन घोड्यासारखे उड्या मारत घराकडे गेले. तुम्ही जर असे शब्द वापरले की या दवाखान्यामध्ये एकदम माणूस नीट होतो, बरं झालं तुम्ही तिकडे देवा धर्माकडे गेले नाही, बरं झालं जादू टोण्याकडे गेले नाही, बरं झालं गावठी भाजीपाला कुठून खाल्ला नाही, बरं झालं तुम्ही गावाकडला कोणताच तांत्रिक मांत्रिक पाहिला नाही, तुम्ही डायरेक्ट इकडं आलात, दवाखान्यात भरती झालात. खरंच दवाखान्याशिवाय पर्याय नाही. हे गावाकड अंधश्रद्धा ती न पाळता न जुमानता गावाकडचा कुठलाच इलाज न करता एखाद्या देवाला कोंबडं बकरू न कापता तुम्ही डायरेक्ट दवाखान्यात आलात. इलाजासाठी तुम्ही इथं नीट झाल्याशिवाय राहणार नाही. पहा तुम्ही 2च दिवसात तुमचं दुखणं नीट होतंय आणि तुम्हाला सुट्टी पण होते. तुमचे हे शब्द त्या पेशंटला अमृतापेक्षाही मोठं जीवदान देऊन जातात. तुम्ही जर त्याला सांगितलं या दवाखान्यामधले डॉक्टर देव माणसं आहेत, ह्या दवाखान्यामध्ये आतापर्यंत असा कधी घडलाच नाही की इथं पेशंट दगावलाय, मेला म्हणून सोडून दिलेले पेशंट इथं आणल्यानंतर जिवंत केल्या गेलेत आणि अगदी घोड्याच्या चालीनं पळत गेलेत घराकड. जर तुम्ही असे बोललात तर त्या पेशंटला ताकद तयार होते, हिम्मत तयार होते, जुनून तयार होतं, रक्त सळसळतं आणि त्याची बिमारी आपोआप कमी व्हायला लागते आणि तो बरं व्हायला लागतो. पण आतापर्यंतचा इतिहास आहे, प्रत्येक जणांना छातीवर हात ठेवून माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही जिथं जिथं पण पेशंटला भेटायला गेलेत चांगले विचार कधीच मांडले नाहीत, कधीच पेशंटच्या बाबतीत तुम्ही उत्साहवर्धक बोलले नाहीत. कित्येक ठिकाणी बघितलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे, बगर अनुभवाचं बोलत नाही. दवाखान्यामधला प्रसंग सुद्धा कित्येकदा अनुभवलाय. त्या ठिकाणी पेशंटला भेटायला येणारे नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेमंडळी, गल्लीतले, शेजारी पाजारी, गावातले जेवढे जेवढे पेशंटला भेटायला येतील तेच सांगतील, बाई हे दुखणं जरा बेकारच दिसतंय माय, हिचे असे पुढचे बंदे दात पडस्तोरीला हाणला पाहिजे चांगला बुक्का, की हे दुखणं जरा विचित्रच दिसतंय माय. आमच्या गावात बी होतं एक असंच पेशंट, दवाखान्यात लय खर्च केला बाई पण शेवटी नाही हाती लागलं. ते अशी ओढायला पाहिजे ना वाबडीत त्या बाईच्या, मुक्कच मर म्हणायचं तिला, मुक्कीच मर. अशा ज्या निगेटिव्ह बोलणाऱ्या बाया असतील, असे जे निगेटिव्ह बोलणारे माणसं असतील, ह्या हराम खोरायला दवाखान्यामध्ये भेटायला या असं कोणालाच वाटणार नाही. आणि हे भेटायला आल्यानंतर यायच्या शब्दावर विश्वास कोणी ठेवू नका, कारण ही मंडळी आपला कुठला तरी पूर्वीचा दुश्मनीतला भाग निभावतायत की काय असं वाटायला लागतंय. काही गरज नाही. आपण जर दवाखान्यात आपल्या मित्राला भेटायला चाललोत, पाहुण्याला भेटायला चाललोत, कुठल्याही व्यक्तीला भेटायला जा, पण तुमच्या तोंडातल्या निघालेल्या शब्दानंतर तो माणूस खरंच हसत खेळत बरा झाला पाहिजे, घरी आला पाहिजे. डॉक्टरच काय देतोय असं नाही की डॉक्टरनं टोचल्यानंतरच नीट होतंय, डॉक्टरनं सलाईन दिल्यानंतरच नीट होतंय, डॉक्टरनं डॉक्टरकीचा पूर्ण पाढा वाचल्यानंतरच नीट होतंय असं नाही. आपण जर सहानुभूती दाखवली, हिम्मत दाखवली तर पेशंट अर्धा नीट होतो आणि अर्ध काम मग डॉक्टर पार पाडतो. पण आपण जर पेशंटला अदुगरच अर्ध मेला करून टाकलं तर डॉक्टरनं किती प्रयत्न जरी केले तरी पेशंट हातात येत नाही.
म्हणून सांगतो राजा हो, कधीही तुम्हाला जायचं असेल, जायचं काम पडतंयच, जावावंच लागतंय आणि जायलाच पाहिजे. कारण आपण माणूस आहोत. माणूस माणसासाठी नाही तर मग कोणासाठी आहे? हा एक सिद्धांत आपण ध्यानात ठेवला पाहिजे. मानवता आहे, माणुसकी आहे. आपण माणुसकीला धरून चाललं पाहिजे. माणुसकी ही आपला गहना आहे, आपला अलंकार आहे, तो आपल्याला जपता आला पाहिजे. म्हणून मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती करतो, जर आपल्याला कुणाला दवाखान्यात भेटायला जायचं असेल पेशंटला, तर अपशब्द वापरू नका. शुद्ध गोड शब्द वापरा, हिम्मत देणारे शब्द वापरा, ताकद देणारे शब्द वापरा. पेशंट आहे ना, एका चटक्यात नीट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, मी आज आपल्या समोर जो विषय मांडलाय, जो प्रसंग मांडलाय, तो आपल्याला कसा वाटलाय एकदा प्लीज कमेंट करून अवश्य सांगा. जर प्रसंग आवडला असेल तर कमेंट केल्यानंतर लाईक करा. लाईक केल्यानंतर आपल्या मित्राला सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्याचं जर कुठं जायचं काम पडलं तर ते अपशब्द बोलणार नाहीत त्या पेशंटच्या बाबतीत. म्हणून हा व्हिडिओ मित्राला सुद्धा शेअर करा, कमेंट अवश्य करा, लाईक पण करा. बरोबर आहे ना? चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.